सो हे फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत लोअर परेल म्हणजेच आपलं लालबागला आलेलो आहोत. आणि सॉरी एवढे दिवस ब्लॉग नाही, तर त्याचं कारण असं की काम आणि माझी 12वीची बोर्डची एक्झाम होती. पास झालो काहीच मार्क नका विचारू, पण पास झालो. तर आता आपल्या एवढे दिवस परीक्षा काम सगळं खूप बिझी शेड्यूल होतं. सो मला व्हिडिओ काढायला पण टाईम नव्हता आणि काढत होतो तर एडिट करायला टाईम नव्हता. सो त्याच्यामुळे आता मी आणि थोडा आळस पण तर त्याच्यामुळे आज मी ब्लॉग टाकतो. तर आज आहे 11 जून 2025. तर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अरे आधीच आम्ही खूप व्हिडिओ बघितले आहे पण त्याच्यात तर तुम्हाला फक्त बांधताना दाखवलं. पण आता काम सुरू झालं, आता थोडंफार लोकांनी कामं सुरू केलं, तर हे दाखवण्यासाठी मी आज आलो. आणि एवढे दिवस आपण ब्लॉग याच्यासाठी नव्हतं टाकत की काय दाखवण्यासारखं एवढं खास नव्हतं, म्हणजे माझ्या अकॉर्डिंग किंवा माझ्या पर्स्पेक्टिव्हने, म्हणून मी एवढे दिवस ब्लॉग नाही केला. आणि आत्ता आपण आहोत लोअर परेल स्टेशनला. तर लोअर परेल स्टेशनला आहोत, तर ते मी जरा एका मित्राचा वेट करतो. तर तो माझा कॉलेजमधला फ्रेंड आहे, तो येतो आहे माझ्यासोबत आज ब्लॉगमध्ये. म्हणजे तो ब्लॉगमध्ये ना, ॲक्च्युली आम्ही जसं जरा आज लालबाग एक्सप्लोर करायसाठी येणार होतो, तर तो बोलला ब्लॉग काढतो. मी बोललो ठीक आहे. तर तसंही खूप दिवस मी ब्लॉग नव्हता टाकला आणि मला तसंही काढायचा होता, मेन मला काढायचा होता. तर म्हणून आजचा दिवस चांगला आहे की बाबा चला 11 जून आहे, आता थोड्या कामं वगैरे सुरू झाल्यात तिकडे गणपती, तर आपल्याला थोडंफार बघायला भेटेल. आणि आपण थोडा त्याचा वेट करूया आणि ब्लॉग पूर्ण नक्की बघा. आणि आपल्या वक्रतुंडच्या पेजला फॉलो करा. वक्रतुंडच्या पेजवरती, वक्रतुंड आर्ट्सच्या पेजवरती आपल्या आता रील्स वगैरे येतात आहेत हप्त्याला किंवा एका हप्त्यामध्ये 2-3 असं मी रील्स टाकतो आहे तिकडे पोस्ट. आणि तुम्हाला सगळे लेटेस्ट अपडेट आपले तिकडे बघायला भेटतील. वक्रतुंड आर्ट्स म्हणजे जो माझा कारखाना आहे, ज्यांना कोणाला माहिती नसेल की माझा स्वतःचा एक कारखाना आहे, तर सो ते मी आता सांगतो. चला आपण आता वेट करूया त्याचा, येतो आहे बघूया. बघा आपला कॉलेजचा फ्रेंड आलेला आहे, आता जाऊया. आता आम्ही जातो आहे लालबागसाठी, म्हणजे लोअर परेल साईडवरून आता आपण जातो आहे परेल साईडला, जिकडे परेल आपला वर्कशॉप आहे. हे बघा हा आपला ब्रिज आहे, ब्रिजवरून आता आपण खाली उतरून जाऊया. चला फ्रेंड्स, हे पहिला वर्कशॉप म्हणजे आपला गणसंकुल आलेला आहे. गणसंकुलचं जरा काम लेट चालू झाल्यामुळे गणसंकुल अजून तरी इतकाच बांधून झालेला जितका तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय, कारण का ह्याचं काम लेट चालू झालेलं. आणि जो परेल वर्कशॉप आहे तो मेपासून बांधायला घेतलेला होता, त्याच्यामुळे त्याचं काम आता पूर्णत्वात आलेलं आहे. आणि हे बघा इथे रॅक्स लागलेले आहेत आतमध्ये, इकडून थोडं दिसतं आतमध्ये गणपतीचे रॅक्स लावलेले आहेत. म्हणजे पूर्ण गणसंकुलमध्ये हे एक असं मंडप आहे जे पूर्ण झालेलं आहे. आणि इकडे बाकी सगळं बांधायचं अजून काम चालू आहे. आतमध्ये टेंट वगैरे लावल्यात, लोक काम करतात. आणि या साईडचं जे गणसंकुलचं एक साईडचा जो आपला वर्कशॉप असतो ना छोट्या गणपतींचा, त्याचं काम पूर्ण झालं. आणि आतमध्ये रॅक्ससुद्धा लागलेले आहेत, थोडं दिसतं. आणि बघा इथे ते POP बंदीवरून लावलेलं आहे, म्हणजे POP 9 जूनला समजलं की POPवरून बंदी हटवलेली आहे. ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि खूप सगळ्यांना दिलासा देणारी बातमी आहे, मूर्तिकारांसाठी स्पेशली, की POPवरून बंदी हटवली आहे. आणि आता आपण जातो आहे भारतमाताकडे ह्याच्यासाठी, कारण का भारतमातापासून आपल्याला लेफ्ट घेऊन जायचं आहे परेल वर्कशॉपला. तर आता आपण जाऊया परेल वर्कशॉपच्या इकडे. चला बघा इकडे अरुण दत्तांचं वर्कशॉप असतं, पण यावर्षी ते वर्कशॉप आहे ते परेल वर्कशॉपमध्ये, म्हणजे सिद्धेश दिवाळींच्या बाजूला आहे. यावर्षी त्यांनी ही जागा मे बी घेतली नाही आहे, कारण का असं म्हणजे सगळे बोलतात आहे. आणि इथे तसंही अजून टेंट वगैरे बांधायचं काम चालू नाही झालं, सो तिकडेच आहे त्यांचं वर्कशॉप. आपण जाऊन बघूया. गणसंकुलचा जो भारतमाताला जो गेट निघतो तो आहे इकडे. आकाश तिरमल, परत अनिकेत वगैरे हे सगळे जे मूर्तिकार आहेत ते इकडे बनवतात. पण यावर्षी जे तिरमल स्टुडिओ आहे आकाश तिरमल, तो यावर्षी मुंबईत मूर्त्या नाही करणार आहे, एकच मूर्ती करणार आहे. आणि त्याचं पूर्ण शिफ्टिंग मे बी हैदराबादला आहे. आणि हा आपला रस्ता जो गणपतीतून फारसा म्हणजे गजबजलेला असतो, आता तुम्हाला इकडं असं एकदम बोलतात ना नॉर्मल वाटत असेल, नॉर्मल गाड्या नॉर्मल हे, पण विदिनच डे म्हणजे थोड्या दिवसामध्ये आहेत ना इकडे पूर्ण उभा राहायची जागा नसेल. जागोजागेवर फक्त पथकाचे बॅनर आणि ढोल ताशा पथकाचा आवाज आणि बँजोचा आवाज, फक्त एवढाच. आणि गणपती बाप्पा मोरया ही तुम्हाला ऐकायला येईल कानावरती, फक्त हेच ऐकायला येईल. आणि ही आपली भारत मिल आहे जी आता बंद आहे. म्हणजे सगळ्याच मिल आता लालबागमधल्या मुंबईमधल्या सगळ्याच मिल भिवंडी आणि या सगळ्या म्हणजे क्षेत्रामध्ये तिकडे गेलेल्या आहेत. आता आपण इकडून जाऊया परेल वर्कशॉपसाठी. चलो फ्रेंड्स, समोर बघा काय आलो आहे,
खूपशा व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघितलं असेल. तर ह्याच्याच अर्थ आपण आलो आहे परेल वर्कशॉपच्या इकडे. आणि आपण परेल वर्कशॉप तुम्ही बघू शकता, चालू झालेलं आहे काम इकडे. हे बघा पूर्ण टेंट बांधून झालं, पण थोडं बॅक साईड आणि फ्रंटला थोडं बांधायचं बाकी आहे. आता आतमध्ये शूट करायला अलाऊ नाही आहे, सो मी बघूया शूट नंतर करूया आपण, म्हणजे थोडं जेवढं दाखवता येईल तेवढं. बाकी आहे बघा परेल वर्कशॉपचा रस्ता जो गणपतीमध्ये पूर्ण जाम असतो. आता आपण थोडं आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये थोडं शूट करायला भेटतंय का बघूया. चला. हो फ्रेंड्स, हे बघा इथे डाय वगैरे आणून ठेवलेले आहेत मूर्तिकार. ही साईड दुसऱ्या मूर्तिकारांची आणि इकडे सुप्रसिद्ध मूर्तिकार आपले सिद्धेश दिघोळे यांची इकडची पूर्ण. हे बघा तिकडे बॉडी वगैरे बाप्पाचं काम चालू आहे. मी थोडं जवळ जाऊन ह्याच्यासाठी नाही दाखवू शकत कारण का शूट करायची परवानगी आहे नाही आहे आपल्याला माहिती नाही त्यामुळे. आणि हे बघा इकडे आता ऑलमोस्ट सगळं बांधून झालं आहे, फक्त बॅक साईड आणि फ्रंट साईड बाकी आहे. हे बघा इकडे सगळ्या डाय आणून ठेवलेले आहेत. परत ह्या साईडला पण डाय आणून ठेवलेले आहेत. हे बघा इकडे डाय आणून ठेवलेले. परत ह्या साईडला बघा जेवायला बसले आहेत ते लोक जे काम करतात गणपतीचं. आणि इथे सगळे डाईस वगैरे सगळं आणून ठेवलं आहे. हे बघा इकडे कास्टिंग वगैरे सुरू झालं आहे गणपतीचे. ते बघा तिकडे बॉडी वगैरे सगळं कास्टिंग वगैरे करायचं काम सुरू झालं आहे. आणि हे बघा संपूर्ण डाय साचे सगळे म्हणजे तेच डाय लागलेले आहेत. हे बघा इकडे सगळे साचे वगैरे ठेवलेले आहेत. तो बघा तिकडे चेहऱ्याचा साचा ठेवलेला आहे. अशा सर्व विविध गोष्टी ठेवलेल्या आहेत. आता आपण थोडं जातो चिंचपोकळी साईडला. तर ते ह्याच्यासाठी जातो कारण का तिकडे परेल वर्कशॉपमध्ये जेवढं आपल्याला शूट करायला भेटलं, जेवढं आपण शूट केलं ते सर्व झालं. तर थोडा मी त्याच्यानंतर ब्लॉग करायचं विसरलो. पाणी वगैरे आम्ही थोडं पित होतो. तर आता मी चाललो आहे आपल्या ह्या लालबाग साईडला, म्हणजे लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो तिकडेही बघूया काय कारखाने वगैरे झालेत का किंवा काय सर्व आपण बघूया. चला. हे बघा इकडे आपला लालबागचा राजा बनतो आणि बसतो. हे आहे लालबाग मार्केट. सो लालबाग मार्केट आहे हे. तर इकडे आपण एक विशिष्ट गोष्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहोत. तर ती आपण गोष्ट जाऊन आता बघूया. आणि हे समोर आहे मंदिर आणि इथेच आपल्या समोर लालबागचा राजा बसतो. सो हे आपला लालबागचा राजा जिकडे बसतो तिकडे. हे बघा लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. आणि हे बघा हे लालबागचा राजा ते म्हणजे मला ह्याच्या प्रॉपर नाही माहिती, पण याच्यावरतीच नारळ वगैरे म्हणजे दिला जातो जेव्हा लालबागच्या राजाचं मूर्तीचं काम, परत चारकोपच्या राजाच्या मूर्तीचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा म्हणजे मूर्तीचं आगमन होतं तेव्हा ह्याच दगडापासून इथे पहिला नारळ ठेवला जातो, मगच मूर्ती हलवल्या जाते. चारकोपचा राजा वगैरे. आणि हे पूर्ण आहे ते लालबागच्या राजाचं मार्केट आहे. हे बघा जे कोळी बांधवांनी जो नवस करून जे मार्केटची वास्तू बांधण्यासाठी जो नवस केलेला ती ही वास्तू आहे. आणि इकडेच आतमध्ये कोळी बांधव वगैरे सगळे जे आहेत ते आपला धंदा लावतात आणि आपलं दुकान वगैरे लावतात. परत आता बरेचसे बाहेर दुकानं झालेत. पहिला ते बाहेरचे दुकानं कमी होते, बट नंतर जसं लोक वाढत गेली, लोकांनी म्हणजे लालबागच्या मार्केटमध्ये आपले दुकानं घेत गेले तसं दुकान वाढत गेले ऑलमोस्ट. आणि हे आपला लालबाग राजाचा मार्ग. आणि हे ते मंदिर आहे जिथे पाद्यपूजन वगैरे आई गेस्ट मला प्रॉपर माहिती नाही, पण पाद्यपूजन वगैरे इकडेच होतं लालबागच्या राजाचं. हे बघा आणि हे मंदिर आहे आणि ह्याच परिसरात म्हणजे इकडेच आपला लालबागचा राजा बसतो 10 दिवस. आता चिंचपोकळीच्या इथे आलो आहे. म्हणजे बघा इकडे आपला चिंतामणी इथून खाली उतरतो म्हणजे येतो आगमन होतं. आणि बघा इथे पण एक कार्यशाळेचं बांधणी चालू आहे, म्हणजे गणपतीच्या कार्यशाळेची बांधणी चालू आहे. परत हे बघा इकडे समोर चिंतामणी गण संकुल. जर कुठल्याही मूर्तिकाराला इथे जागा हवा असेल तर या व्हिडिओचा पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला इथे जागा भेटून जाईल. काय प्राईज असेल, किती भाडं आहे, किती रेंट आहे, काय सर्व तुम्ही विचारा या नंबरवरती. हे बघा या नंबरवरती. आणि इथे सरळ समोर आपला बसतो चिंचपोकळीचा चिंतामणी. बघा इथे पण आता हळूहळू सगळे कारखाने बांधायला चालू झाले आहेत जे दरवर्षी चिंतामणीच्या इकडे असतात. आणि समोरच आपला चिंतामणी समोरूनच आगमनात चिंतामणी येतो. चला अजून पुढे बघूया. पण अजून भरपूर काय दाखवायचं आहे तुम्हाला, लालबाग दाखवायचं आहे. चला. चिंचपोकळी आहे आणि बघा इकडे चिंतामणीचं ते म्हणजे चिंतामणी आहे जो बोगदा चिंतामणीचा तिकडचं ते ब्रिज खालचा त्याच समोर आहे. बघा इथे एक मातीचा गणपतींचा कारखाना आहे छोटासा. हे बघा. आणि इकडे बुकिंग ऑलमोस्ट म्हणजे आधीपासूनच घेतलेलं वाटतं काकांनी.
हे बघा इकडे छोटासा कार्यशाळेत बनतं आणि मे बी हे बघा तिकडे गणपती बनवणं चालू आहे. मातीचा गणपती बनवता आपण बघा थोडं आतमध्ये जाऊन शूट करायला भेटतंय का. गेल्या वर्षी इथे खूप लेट अशी हे केली, दिव्यामध्ये होती ते आंबे नव्हते, एकाला पाहिजे होती तर घेऊन आलो होती. फ्रेंड्स आपल्या ब्लॉगचा एंड बोलू शकता किंवा एक लास्ट डेस्टिनेशन आपण आलेलो आहे चिंतामणीच्या इकडे. तुम्ही बघू शकता इकडे तर अजून काय नाही, पाद्यपूजनाशिवाय अजून तरी काय होणार नाही. आता पाद्यपूजनाची डेट डिक्लेअर होईल, त्याच्यानंतर सगळं काम डेकोरेशन वगैरे सर्व सुरू होईल. आणि समोर आपला लाडका चिंतामणी आणि चिंचपोकळीची आई भवानीचा फोटो लावलेला आहे. एक मिनिट, आता इकडून ते गाडी जात होती गावाची, त्याच्यामुळे बघा आपला चिंतामणीचा गेल्या वर्षीचा पाठ ज्याच्यावर आपला चिंतामणी बाप्पा बनतो विराजमान होतो. आणि हे त्यांचे 2 रथ आहेत, म्हणजे ट्रॉलीज इन शॉर्ट, इंग्लिशमध्ये ट्रॉली, मराठीमध्ये रथ आहे बघा. आणि मेक शुअर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आपण जास्त काही असं हे नाही दाखवलं, पण जेवढं इम्पॉर्टंट होतं, जेवढं बघण्यासारखं होतं ते मी तुम्हाला नक्कीच या ब्लॉगमध्ये दाखवलं. जर पुढेही मला काय भेटलं तर तेही मी ब्लॉगमध्ये ॲड करेन. जर तुम्हाला गाईज ब्लॉग आवडला असेल तर मेक शुअर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि आपण आता ब्लॉग टाकायचा प्रयत्न करू आणि ब्लॉग्स येतील आपले पाद्यपूजन वगैरे सगळं या सर्वाचे. चला बाय बाय, भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये.